हे सर गवत आहे आणि हे गवत आहे ना कधीच मरत नाही. हे कुठे पण तुम्ही असं चिटकवणार ना तिकडे रुजून जाणार. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सुप्रभात मित्रांनो. फायनली आपण भात शेतीसाठी प्रारंभ करणार आहोत. म्हणजेच जो पहिला टप्पा असतो पेरणीचा ते आपण करणार आहोत. त्याआधी ना मित्रांनो, इथे मुंबईमध्ये आमचं जे गोराई गाव आहे ना, इथे बरेच दिवस पाऊस नव्हता. हल्लीच 2-3 दिवस आहे ना रात्री लगातार पाऊस पडतोय. तर आम्ही पण पावसाचीच वाट बघत होतो. आणि आता कसं ना, रात्री पण पाऊस पडला, काल पण पाऊस पडला, जेणेकरून जी शेतजमीन आहे ना मस्तपैकी वली झालेली आहे. आणि आज मित्रांनो आपल्याला ट्रॅक्टर घेऊन पहिलं उकडण करून घ्यायचं आहे. कारण जे शेतजमिनीमध्ये जे सावा आणि सर असतो, मग दुर्वा असते, गावठी वनस्पती असतात, मग काटे असतात, हे आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायचं. जी घाण असते ना हे पूर्ण शेतजमिनीतून साफ करून घ्यायचे. त्यानंतर मग आपण पेरणी करणार आहोत. तर आता खूप बरं वाटतं आहे की शेतीला आपण प्रारंभ करणार आहोत आणि शेतकरी असल्याचा मला गर्व आहे. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये ना हे ट्रॅक्टर उकडण कसं करतात हे सर्व मी तुम्हाला, सावा सर ट्रॅक्टर कसं उकडण करतात, मग कशा प्रकारे आपण गवत काढतो, जे एक्स्ट्रा गोष्ट असतं साफ कसं करतं, हे सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. मित्रांनो, एकदा टेरेसवर ना हे शेतजमीन बघून घ्या. मॉर्निंग व्ह्यू आहे हे बघा. ते मधलं जे शेतजमीन आहे ना ते वालं, तिथे आपल्याला ट्रॅक्टर मारून उकडण करायचं. आज ट्रॅक्टरवाला आलेला आहे मित्रांनो, तो बघा. तुम्हाला आता ना डायरेक्ट शेतजमिनीकडेच नेतो. ते बघा तिथे ट्रॅक्टर आलेला आहे उकडण करायला, तो बघा. मस्त बघा काय सिनेरी आहे आज. हो, सगळं साफसफाई चालू आहे मित्रांनो. बघा आता ही जी शेतजमीन आहे ना इथे आपल्याला ट्रॅक्टर मारून उकडण करायचं आहे. तर आता बघा ट्रॅक्टरवाला येतोय, तो बघा तिकडे. ट्रॅक्टर फिरवणार त्याआधी सर्व दगडी वगैरे आहेत काय चेक करत आहेत. कारण जे ब्लेड्स असतात ना तर दगड वगैरे लागेल तर तुटून जाणार. त्याआधी बघा एक इन्स्पेक्शन चालू आहे. हे बघा त्याने ट्रॅक्टर मारायला सुरुवात केलेली आहे बघा. आता मित्रांनो जमिनीचा नकाशात बदलून जाणार आहे. आता बगडे बघा कसे हळूहळू कीड खायला येतील. बगडे येतात हळूहळू कीड खायला. हे बघा बगडे आले सगळे. आणि हे बघा हे असतं ना सावा, हा बघा हा सावा गवत असतो. हे बघा याला बियाणं असतात. तर हे बियाणं आहे ना परत पडतील शेतजमिनीमध्ये आणि मग हे परत रुजून जातं. असा सावा असतो बघा. हे जे बियाणं आहे ना बियाणं हे जमिनीत पडतात आणि परत मग हे रुजतात हे गवत. तर असा सावा आहे बघा. आता मी तुम्हाला सर दाखवतो. हे आहे ना सर आहे, हे बघा. हे सर गवत आहे आणि हे गवत आहे ना कधीच मरत नाही. हे कुठे पण तुम्ही असं चिटकवणार ना तिकडे रुजून जाणार. असा सर गवत असतो. हा बघा वलय.
हा कधीच मरत नाही बरं का. असा मित्रांनो हा सर गवत आहे. जमिनीमध्ये ना हे दुर्वा पण असतात, हे बघा. याला आपण दोडा पण बोलतो. इकडच्या लोकल लँग्वेजमध्ये दोडा बोलतात, पण आपल्या दुर्वा बोलतात. हे बघा असे भरपूर सारे ना गवत असतात. हे बघा दोडा, दुर्वा. मध्ये मध्ये बघा असे जंगली झाडं पण असतात. हे बघा हेच सर्व साफ करायचं आहे बघा. मध्ये मध्ये हे बघा किती सारे आहेत. तेच आपल्याला ना पूर्ण साफ करायचं उकडण मारून. हे बघा उकडण करून करून ना मित्रांनो ते ब्लेड असतात ना, ब्लेड तिथे सर्व तो माल भरून जातो. त्यानंतर ते माल काढावं लागतं, नाहीतर मग ते ब्लेड रोटेट होणार नाही. कारण ग्राउंडिंग होतं ना, तर जे पण ते खत गवत बिवत असतं ते सर्व त्याच्यामध्ये अटकून जातं. तर ते साफ करावं लागतं. तर ते आता काकाने आणि ते ड्रायव्हर साहेबांनी साफ केलं. तर आता बघा ऑलमोस्ट झालेलं आहे. मस्त वाटतं बघा. मित्रांनो हा जो ट्रॅक्टर असतो ना, हा 12 लिटरचा असतो डिझेल आणि 8 तास कंटिन्यू चालणार. इतकी या ट्रॅक्टरची क्षमता आहे. 2 टायरवाला. बघूया आता. ही सिंगल उकडण चालू आहे. माझ्या मते डबल उकडण केली पाहिजे. बरं आहे बघा, आज पाऊस पण नाही आहे आणि मस्त पेरणी करायचा ना, खूप चांगला टाईम हा. बघा सर्व माल मटेरियल उकडण केल्यानंतर बघा किती सारी घाण असते. हे पूर्ण साफ करायचं आहे. मित्रांनो आपण बघा त्या शेत जमिनीमध्ये पूर्णपैकी ट्रॅक्टर मारून उकडण कंप्लीट केलेलं आहे. आता बघा या शेतामध्ये काम चालू आहे. तर तिथे सेकंड उकडण करायचं आहे, कारण घाण खूप निघाली आहे. सावासर गवत बिवत ना भरपूर आहे. त्यासाठी परत दुसरं आपल्याला उकडण करून घ्यायचं आहे. फिलहाल थांबवलं कशाला माहिती आहे, हे करून त्यानंतर हे. कारण पावसाने कशी ना माती आहे ना, माती ही चिकट झालेली असते, आतली माती. तर जेव्हा तुम्ही भात पेरणी करणार ना, तर ते भात आहे ना ते आत मातीमध्ये चिटकून जाणार आणि मोड नाही येणार, चिटकून जाणार पूर्णपैकी. तर कशी ना थोडं टाईम दिलं ना आपण, तर ते कडक होऊन जाणार, सुकून जाणार माती. मग असं आपण पेरणी केलं, भात केलं ना, तर ते भाताला मस्त छानपैकी गॅप भेटून मोड येणार. तर त्यासाठी थोडं थांबवलेलं आहे सुकवण्यासाठी.
तर आता इथे मारून घेतोय मित्रांनो. हे दुसरं उकडण चालू आहे आणि बघा मस्त थोडं पण आपल्याला ना घाण दिसत नाही आहे दुसरं उकडण केल्यावर. आहे बघा एक नंबर काम झालेलं आहे. तर आता ना आपण मस्त भात टाकून दे त्याच्यामध्ये. बघा खूप भारी वाटतं बघा. थोडं पण ना खूप कमी आहे म्हणजे रेशिओ नाही असा घाण गवत बिवत आहे ना खूप कमी पाहायला भेटतंय बघा. तर हे एक मस्त काम झालं. हे दुसरं उकडण चालू आहे. आणि हा नंदिनी भात याच्यामध्ये पेरणार आहे आता. पावडर काय घालतो तर घाल एवढ्या डोळे सांभाळ. हा नाही आहे पॉवरफुल आहे. एक दोन पहिला पुरती कर. टाक. काय ना नंदिनी कापून देस टाकायला कापून देस. याच्या डोळ्यात गेली वाटलं. डोळे बघा डोळे. पावडर मिक्स केलेली आहे बियाणं बरोबर. किती वाजला? वाजले किती? 11 झाल्या 11 झाले असते. अच्छा डोळ्याला हे नाही झालं पाहिजे. त्रास होतो ते. बघा भात पेरणी चालू आहे. नंदिनी घट पडतंय. पातळ घे थोडं. अख्ख्याला पुरली पाहिजे कोण. हा मग टाकील. मेर सोडायलाच पाहिजे जरा. हा एका ठिकाणी उकडण चालू आहे ट्रॅक्टर मारून तर एका ठिकाणी पेरणी चालू आहे. नंदिनी भात पेरलंय. भात बघा मस्त. बहुतेक दिसत पण नसेल दाणे. आपण पेरणी करून झालेलं आहे. हे बघा भाताचे बियाणे आहेत बारीक बारीक. हे बघा तुम्हाला दिसत असतील बहुतेक. बघा भाताचे बियाणे टाकल्यावर आहे ना हे वरच्या वरती या पंजानी फक्त स्प्रेड करायचे. आणि बियाणं पण कसे वरच्या वरती राहिलेले बरे कारण मोड येण्यासाठी मग टाईम नाही लागत. जर तुम्ही ट्रॅक्टर मारणार ना तर हे बियाणे कसे आत जातात मातीमध्ये आणि चिपकणार. मग त्याला खूप टाईम लागणार वरती येण्यासाठी मोड येण्यासाठी. तर हे बघा हे मस्त प्रोसिजर आहे. पंजा मारून फक्त स्प्रेड करायचं वरच्या वरती आणि मस्तपैकी मग मोड येण्यासाठी वेळ नाही लागत. तर अशा प्रकारे बघा पंजा मारतात. ट्रॅक्टर मारल्यानंतर आहे ना थोड्या प्रमाणामध्ये बघा हे गवत शिल्लक राहिलं होतं तर तेच आता हे काट्याने साफ केलेलं आहे बघा. बघा पंजा मारला ना. पंजा मारल्यावर काही प्रमाणामध्ये जे गवत होतं जे दुसरं उकडण केलं त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये जे गवत होतं ना ते पंजा मारून भात पण स्प्रेड केला
आणि गवत पण इकट्ठा केलं आणि ते जे एक्स्ट्रा गवत होतं ते असं टाकलेलं आहे, हे बघा अशा बांधावर. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं की आमच्या गोराई गावातील ही जी शेतजमीन आहे इथे पेरणी आम्ही कशा प्रकारे करतो ते. आणि हे बघा पाऊस पण आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आपण व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभू राज आणि हर हर महादेव.